शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिला अखेर उपचाराविना दुसरीकडे हलवावे लागल्याची घटना 22 मार्च रोजी सायंकाळी घडली। या प्रकारामुळे सांगवी परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोग्य विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगवी येथील एका गरोदर महिलेला 22 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले। मात्र त्यावेळी केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते। केंद्रात केवळ एक सिस्टर नर्स उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे। प्रसूतीसारख्या अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण दाखल होऊनही तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची धावपळ उडाली। वारंवार विनंती करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असूनही त्यात डिझेल नसल्याचे कारण पुढे करण्यात आले। अखेर महिलेच्या नातेवाईकांनाच स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून डिझेल भरावे लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। एका बाजूला शासन ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम असल्याचा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात गरोदर महिलेला उपचारासाठीही अशी हेलपाटे मारावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच तालुक्यात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दवाखाना बंद असल्याने रस्त्यावरच बाळंतपण करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली होती। त्या घटनेची शाई सुकत नाही, तोच सांगवीतील हा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य प्रशासन झोपेत आहे का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आणि मी काल पेशीला बटवणी बोलवलं होतं। गेल्यानंतर मी पेशीला जाऊन चेक केलं, तिथं डॉक्टर बी नव्हते, तिथं त्या पेशंटला घेऊन जाण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नव्हता। स्वतः ज्या पेशंट होता पेशंटच्या घरच्यांनी म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी त्या गाडीत डिझेल टाकून आणि ती गाडी शिरपूरला घेऊन गेली। म्हणजे एवढी अवस्था गंभीर अवस्था आहे, म्हणजे ही धुळे जिल्ह्यातली शिरपूर तालुक्यातली आणि सांगवी गावातले हे सगळे पदाधिकारी झोपा जोडतायत का? माझं याच्यावरती खंत आहे। मला कॉल आला, आम्ही 7 वाजता कॉटेजला पोहोचलो। त्या ठिकाणी स्टार्टिंगला आम्ही याची डॉक्टरची शोध घेतला की डॉक्टर कुठे आहेत बुवा, कारण की डॉक्टर डिलिव्हरी पेशंटला चेक करतो की नॉर्मल होईल, क्रिटिकली आहे की हे प्रॉब्लेम आहे, रिफर केलं जातं त्याला। त्यामुळे आम्ही विचारलं डॉक्टर साहेब कुठे आहेत, तर डॉक्टर साहेबांना कॉल केला आम्ही। डॉक्टर साहेब नव्हतेच, ड्युटी होती पण डॉक्टर साहेब नव्हते, बरोबर। त्यानंतर ज्या नर्स होत्या, त्या नर्स नेहमी राहतात, त्या नर्स होत्या, त्यांनी चेकिंग केलं। त्यानंतर ते बोलाले की डॉक्टर साहेब नाही आहेत। डॉक्टर साहेबांनी त्यांना फोनवरती सांगितलं की या पद्धतीचं आहे, तुम्ही एक काम करा, रिफर करून द्या, कारण की इथं डेली रिफर केलं जातं, इथं डिलिव्हरी नाही केलं जात। कारण की काय होतं की बरेचसे पेशंट आज पण इंदिरा गांधी मेमोरियल असो की शिरपूरचं कोटेज हॉस्पिटल असो, त्या ठिकाणी जाऊन पण शोध घेतला तर पण जास्त करून सांगवी एरियाचे PCचेच पेशंट तिथं सापडतील तुम्हाला डिलिव्हरीसाठी। सहसा इथे डिलिव्हरी नॉर्मल पण केली जात नाही, कोणतीच नाही, कारण 2च मिनिटं पेशंटला ठेवलं जातं, 5 मिनिटाच्या वरती नाही ठेवलं जातं। चेकिंग केली जाते, रिफर केलं जातं। आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी डॉक्टरही बोलले आम्हाला की तुम्ही काय घेऊन आले, नॉर्मल पेशंट आहे। तिथे गेल्यावरती खरंच त्या डॉक्टरांचं पण काही चुकीचं नाही, तिथे गेल्यावरती म्हणजे अर्धा-1 तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते। कारण की आम्ही दरवेळेस जातो, आम्ही चेक पण करतो की काय नाही, बाळ व्यवस्थित आहे, आम्ही डॉक्टरशी भेटून सगळे सल्लेही घेतो, त्या ठिकाणी नॉर्मल होतं। या ठिकाणून काय होतं, रिफर केलं जातं जास्त, हे चुकीचं आहे। डॉक्टर नेहमीप्रमाणे ड्युटीला कोणीच नसतं। त्यानंतर राहिला प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न राहिला, समजून घ्या 108 ठेवलेली आहे आपण डिलिव्हरीसाठी, आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे PSCला। त्या 2 महिने झाले लगभग, त्या ती गाडीला डिझेलच नाही, मग ती गाडी उभी ठप्प पडलेली आहे। तर मग गरीब माणसांनी जो डिलिव्हरी पेशंट आहे तो आणायचा कसा, हा प्रश्न सगळ्या ग्रामस्थांचा पडलेला आहे। याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, नाही तर मग काही विषयच नाही राहिला। जर डिलिव्हरी पण होत नसेल, हॉस्पिटल इतका मोठा बांधून काहीच फायदा नाही। साहेब या ठिकाणी 75 नसून तर 90% आदिवासी एरिया आहे आणि आदिवासी आमच्या लोकांना याच्यामध्ये काही कळत नाही। आमच्या लोकांना सांगितलं क्रिटिकल आहे, तर आमचे लोक बिचारे धावपळ करून कॉटेजला असो प्रायव्हेटला असो घेऊन जातात। साहेब ते खर्च, त्यांच्याकडे पैसे नसल्याने पण खर्चात जातात। आपण इतकं मोठं हॉस्पिटल उभा केलेलं आहे, महाराष्ट्र शासन म्हणो
केंद्र सरकार म्हणून यांचं एकच धोरण आहे की गरिबाला हॉस्पिटलचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सरकारी हॉस्पिटल इतके मोठे इतकं खर्चाने उभे केलेले, इतके डॉक्टर लावलेले आहेत, पण आजपर्यंत त्यांचा फायदा गरिबाला झालेला नाहीये. याच्यावरती काहीतरी चौकशी होऊन याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, हीच आमची विनंती आहे. सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे साहेब, याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे.